काय तर आपल्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. तर असं आता बरेच वाजलेले आहेत, 11 वाजलेले आहेत. मला आमची बरेच कामं आहेत, फरशी झाडून भांडे वगैरे आणि आमच्या टाकीतलं वरच्या पण पाणी संपलं, पीचं पण पाणी संपले. शेठ बोलतात मी भांडी घासतो तू पाणी घेऊन ये, असं काही होणार नाही आहे. त्यामुळे मलाच भांडी घासायला लागणार नाही, त्यांना मी पाण्यात लावणार आहे. कारण लाईट गेली होती सकाळपासून नव्हती, आता जास्त आलेलं आहे. मी खालची मोटर चालू केलेलं आहे, वरती पाणी चालू आहे. पण त्या अगोदर मला थोडीशी भूक लागली होती. नाश्ता करायला म्हटलं पाणीच नाही आहे, त्यामुळे म्हटलं आता कॉफी मिक्स चहा घेऊया. आणि मला ह्या भांड्यातला चहा प्यायची भरपूर अशी इच्छा होती. आणि चहावर नाटकं मला त्यात अद्रक पण किसून टाकायचं आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. आणि आमच्या आनंदी ते ना दररोज एक अद्रक ह्याने ना खराब करून नासून टाकते आहे. तर चलो. आणि असं करून मी घेतलं कॉफी चहा मिक्स आणि पोळी नाश्त्याला खायला. आणि नाश्ता झाला की आपली रेग्युलरची कामे. आणि दररोज तेच काय दाखवते, कारण दररोज मी तेच करते. पण एकदाही असं म्हणजे कधी असं वाटतं यार तेच शेड्यूल तेच काम इतकं बोर होतं ना. तुम्हाला पण असं होतं का कधी की आपण तेच करून फार कंटाळतो, पण केल्याशिवाय काही मार्ग नसतं. पण आपलं तरी बरे, काहींचं जास्त अवघड आहे आपल्यापेक्षाही. असं म्हणत आपली सगळी कामं आनंदात करायची. जे करते ते तुमच्याबरोबर शेअर करते. आणि मला माझी कामं करायला काहीही वाटत नाही. घरातली कामं करायला, साफसफाई करायला ते माझं कर्तव्य आहे आणि ते मी मस्त असं पार पाडते असं मला वाटतं. पण काहींना वाटत नाही की मी काहीच काम करते. तर आनंदीसाठी आणलेलं आहे मी पुरणपोळी आणि दुधाचा काला. ती स्कूलमधून आलेले आहे आणि आता तिने खाल्लं ना मग मी झोपेन. मग ते चल बसून खाऊन हां. मग कशावर ठेवायचे ते इथं बसायचे? चल बसून घे, खाऊन घे. त्याच्यावर बस. हा तू खा, सांडू नको फक्त एक टिप काही. तर मला बनवायचे आहेत आता बेसन पिठाचे लाडू, कारण लाडू घरातले संपलेले आहेत. आम्ही लागेल तशी दिवाळी केली होती थोडी. आणि मग आता आनंदीला सकाळी मला बोलली होती मम्मा माझ्यासाठी लाडू बनव. सो मी आता लाडू म्हणजे आता पीठ मळून घेणार आहे. आणि मग ते पीठ माझ्याकडून जास्त पडल्यामुळे तर इकडे झालेलं आहे पीठ मळून आणि गोळ्या करून. आणि इकडे पाकासाठी घेतलेलं आहे पातीला. आता लाटून घ्यायचं आणि मग तळायचं. तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत मी लाटून घेते. आणि असं करून मी एक लाटत घेतल्या. आणि लाटून झालं की लगेच एक लाटले की एक लगेच तळत होते मी. आणि समोर कॅमेरा लावला होता, हे भाजणीसाठी ठेवलेलं होतं. म्हणजे एक लाटले की एक भाजून घेत होते, जास्त वेळ जाणार नव्हता माझा त्यामुळे. आणि इकडे केलेला होता पाक केला आणि काही चपात्या बारीक केल्या होत्या आणि काही राहिल्या होत्या, ते करून घेते. हे बारीक करून झालेलं आहे. आणि इकडे पाकासाठी मी फुल गॅस केलेला आहे. आता बराच वेळ झाला, स्लोमध्ये होतं ते. आणखी पाक आलेला नाही ते आपल्याला पाण्यात कळून येतं. सो एका जागी जर गोळी बनली तर म्हणायचं पाक आला आहे. तर आत्ता बनाय सुरू झालेले आहे. आता 5 मिनटात ती गोळी बनेल. इकडे केलेले आहे पावडर आपल्या काय म्हणतात त्याला, लक्षात येणं, विलायची, हात सूंठ वगैरे त्याची. आणि इकडे आहे आपला पाक चालू आहे. तर आता मी चाललेले आहे आवरून जिमला. पण म्हणावं असं काय पाक आला नाही आहे, मला वाटतंय तसं. आय होप चांगलं हो, आता काय माहिती. इकडून जायचं का तुम्ही? आता एवढं थांबलं तरी माझा सुद्धा घेतला नाही तुम्ही. तर त्यानंतर मी संध्याकाळचं आले होते बाहेर. मला थोडंसं काही सामान घ्यायचं होतं आणि आनंदीसाठीही घ्यायचं होतं, कारण आज तुळशीचं लग्न पण आहे, त्यासाठी घ्यायचं. त्यानंतर मी घरी चालले होते, पण बसची एवढ्या लाईननी म्हणजे 2-3 बस होत्या, त्यामुळे अशी तिथं इतकी चौकात गर्दी वाटायची की
तर घरी आलो त्यानंतर ना तुळशीचं थोडंसं आवरलं. जास्त काही रांगोळी वगैरे काढली नाही. जे आपले आयते म्हणजे आर्टिफिशियल फ्लावर होते, माळा होत्या, त्याच्यातूनच काही वेगळं थोडंसं करायला आलं तर ते केलं. आणि इकडे मध्ये आमचा छोटा पुजारी करत होता. त्यानंतर ना तुळशीचं लग्न झालं. म्हटलं आता ते सकाळच आवरावं, कारण आवरत नाही तर म्हणून. आणि वेडागत नाही करा. तुळशी विवाह झालं आणि लग्न. मी काय बोलते बाई. तर तुळशीचं लग्न झालं आणि आता जेवण केलेलं आहे. आणि मला उंद्यासाठी सकाळी भाजीसाठी टाकायचे आहेत वाटाणे भिजत. तर मी केलेलं आहे गरम पाणी. त्यातले लाडू निम्मे राहिलेले आहेत बांधायचे. तर ते काम मी नाण्यांना दिलं होतं, पण त्या बाहेर गेल्यामुळं आता ते काम म्हणल्या उद्या सकाळी करते मी. ते गेलेलं आहे जेवण झाल्यानंतर ना चालायला. तर मी आता वाटाणे भाजेन पातीलं हो इकडे चल म्हणजे डमरू तुझा. आणि असं करून मी आता माझं काम पटकन आवरून घेते. वाजवू नको, फळ बाहेर जा चल. आता मला भांडी घासायची, किचन आवरायचं, झाडू मारून घ्यायचं. आणि मागाशी मी तुळशीचा अक्षता पडला होता गॅलरीत, तर तो म्हणलं साईडला सारून ठेवावं, म्हणजे पायाला लागत होता म्हणून. पण नाना बोलले की झाडत नाही आहेत, म्हणजे लग्न झाल्यानंतर ना. मग आता ते मला उद्या साफ करणार मी सकाळची गॅलरी. आणि आत्ता मला ना मी गाठण सोडते, चक्क मला ती गाठ सुटणार आहे पिशवीची, एवढीच पॅक झालेली आहे. कारण मग पातळ भाजीला उद्यासाठी भाजी निवडून ठेवली नाही आहे मेथीची. एक सकाळी झाली होती, निवडून केली होती, पण एक फ्राय झाली. त्यामुळे आता मी वाटाणे भिजत घालते. आणि आता नानींनी केला होता भोपळा भाजीला. मी बहिणीमध्ये हे वाटून ठेवते, कारण बाहेर राहिले की कीड लागते. मग एकदा वाटून ठेवल्यानंतर ना त्याला टेन्शन नाही राहत व्हिडिओ वगैरे लागायचं. मी शक्यतो डाळी मक्या आणि तिकडे आमच्या पिल्लूचं चाललंय डान्स करून रील्स काढायचं. मला अजून ट्रॉलीमधले भांडे लावायचे आहेत कपाटला. ते आता बरेचसे कामं आहेत, ते आटपून घेते, मग भेटू आपण. तर गाईच आत्ता सगळं आवरलेलं आहे, काम, किचन, जेवण वगैरे. आणि सगळं मी संध्याकाळचंच आवरून ठेवते. त्यामुळे मला सकाळचं लेट झालं तरी मला मग पटकन किचनमध्ये जाता येतं. अंघोळ केल्यानंतर ना आता मी झोपणार आहे. थोडा वेळ मोबाईलवरती एडिटिंग करायचं मला काम माझं, आणि मग झोपायचं. तर मी झोपते, तुम्ही कुठे चाललात? जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही तुमचा वेळातला वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.